नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डिप्लोमाचे असाल, इंजिनिअरिंगचे असाल, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे असाल, फार्मसीचे विद्यार्थी असाल, तर सर्वांना हा प्रश्न पडला असतो की सर कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 या तिघ कॅप राउंड नंतर जो स्पॉट राउंड असतो, ज्याला आपण काउन्सिलिंग राउंड सुद्धा म्हणतो, मग स्पॉट राउंड म्हणजे काय, हा काउन्सिलिंग राउंड म्हणजे काय, याचा काय अर्थ असतो, याच्यामध्ये ऍडमिशन कशा प्रकारे मिळते, हे याच्यामध्ये जाणं योग्य आहे किंवा नाहीये, की ना स्पॉट राउंड आपण याचा फायदा आपण घेतला पाहिजे किंवा नाही, हा चांगला असतो का वाईट असतो, या सर्व गोष्टींचा उलगडा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या आणि हो आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगचे ऑनलाइन क्लासेस मिळून जातील तुम्हाला अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। आणि एकदा डेमो लेक्चर बघा, फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे, एकदा करून बघा आणि मग आपलं शिकवणं इतरांसोबत कंपेअर करा। मग बघा जर आमचं शिकवणं खरंच आवडलं, मनापासून आवडलं, मनाला लागलं, काळजाला टुचलं, तर नक्कीच तुम्ही कोर्स परचेस करू शकता। ठीक आहे, चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता स्पॉट राउंड म्हणजे काय, तर बघा ज्या विद्यार्थ्यांचं कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 हे तिघही कॅप राउंड झाल्यानंतर जो शेवटचा, ज्याला तुम्ही फोर्थ राउंड सुद्धा म्हणता, ज्याला तुम्ही चौथा राउंड सुद्धा म्हणता, त्याला म्हणता आपण स्पॉट राउंड किंवा त्याला काउन्सिलिंग राउंड या नावाने सुद्धा ओळखलं जातं। मग सर आता आम्ही कॅप राउंड 4 म्हणजे स्पॉट राउंडला ऍडमिशन घ्यावं की नाही, तर बघा बेटा लक्ष द्या। पहिली गोष्ट, कोण कोण विद्यार्थी स्पॉट राउंड साठी एलिजिबल असतं, तर लक्षात घ्या बेटा, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला नव्हता अशा विद्यार्थ्यांसाठी असतो स्पॉट राउंड। दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना पहिला राउंड, दुसरा राउंड, तिसरा राउंड या तिघही राउंडला एकही कॉलेज नाही मिळालं अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळते स्पॉट राउंड वरून। तिसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे बाकी राहून गेले, फॉर्म वगैरे भरला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी राहून गेले आणि डेट चालली गेली, मग अशा विद्यार्थ्यांना कॅप राउंड मध्ये सहभाग घेता येत नाही, मग अशांसाठी असतो स्पॉट राउंड। चौथी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी सर्व झालं पण पेमेंटच केलं नव्हतं रजिस्ट्रेशन फॉर्मच्या वेळेस, ठीक आहे ना, तर त्यांना कॅप राउंड मध्ये एलिजिबल नव्हते, अशांना असतो स्पॉट राउंड। आणि पाचवी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना पहिलाच नंबरचं कॉलेज मिळालं असतं, बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल आता की ज्या विद्यार्थ्याला पहिलाच नंबरचं कॉलेज मिळालं तर ते होऊन जातं ऑटो फ्रीज। आता ऑटो फ्रीज झाल्यावर सुद्धा, म्हणजे ऑटो फ्रीज म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल, पण तरी सुद्धा तुम्ही ऍडमिशन त्या ठिकाणी घेतलं नसेल तर तुम्हाला कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 साठी तुम्हाला बाद करण्यात येतं, म्हणजे तुम्हाला कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 मधून बाहेर टाकण्यात येतं। बघा पुन्हा एकदा सांगतो बेटा, की जर समजा तुम्हाला पहिल्या राऊंडला तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि पहिल्याच नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं, बरोबर आहे, मग ते होऊन जातं ऑटो फ्रीज आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागते। पण जर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतली नाही तर तुम्हाला सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही, तर अशा सर्वांसाठी असतो स्पॉट राऊंड, जो तिघही कॅप राऊंडच्या नंतर होत असतो। मग सर स्पॉट राऊंड कसा होतो, तर बघा बाळांनो, आता तिघही कॅप राऊंड झाल्यानंतर एखाद्या कॉलेजमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये ज्या ज्या सीट्स व्हॅकंट राहतात, आता बघा कसं असतं, पहिला राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, प्रत्येक राऊंड मध्ये कॉलेजच्या सीट्स भरत असतात, बरोबर आहे का नाही, आणि तिघही राऊंड झाल्यानंतर ज्या सीट्स व्हॅकंट असतात किंवा ज्या सीट्स रिकाम्या राहून जातात, तर अशा सीटसाठी ऍडमिशन होते स्पॉट राऊंड वरून। कशावरून, काउन्सिलिंग राऊंड वरून। म्हणजे या ठिकाणी कसं असतं माहिती का, आता बघा उरल्या सुरलेल्या सीट्स या सर्व ऍडमिशन घेतल्या जातात स्पॉट राऊंड वरून। मग सर स्पॉट राऊंडला जाणं योग्य आहे किंवा नाही, तर बघा बाळांनो, जर तुम्हाला एखादं कॉलेज कॅप राऊंड 3 ला लागलं असेल किंवा कॅप राऊंड 2 ला लागलं असेल, जे पण काय असेल, आता त्या ठिकाणी तुम्ही जर ऍडमिशन नाही घेतली, सर्व डेट्स वगैरे चालल्या गेल्या, मग स्पॉट राऊंडला ज्या ऍडमिशन होतात विद्यार्थ्यांच्या, या होतात मॅनेजमेंट कोट्यातून। नोट डाऊन करून घ्या बरं, स्पॉट राऊंड मधून विद्यार्थ्याला जर ऍडमिशन मिळालं ना, तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं मॅनेजमेंट कोट्यातून, म्हणजे तुम्हाला ओपनची फीस भरावी लागते, तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची कोणतीही सवलत मिळत नाही। बघा जर तुम्ही SC, ST, OBC किंवा EBC किंवा ज्या पण काही कॅटेगरी मधून असाल, EWS, पण तुम्हाला कशी लागते, हाफ फीज लागते। पण जर तुम्ही मॅनेजमेंट स्पॉट राऊंडला ऍडमिशन घेतलं तर तुमचं ऍडमिशन होईल मॅनेजमेंट कोट्यातून, म्हणजे तुम्हाला ओपनची फीस भरावी लागेल, तुम्हाला कोणत्याही स्कॉलरशिपची, म्हणजे कोणतीही स्कॉलरशिप तुम्हाला लागू होणार नाही। दुसरी गोष्ट, जर मुलींसाठी तर एकदम धोकादायक राऊंड आहे, का, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्य सरकारने मुलींसाठी जे शिक्षण आहे हे फ्री केलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे मुलींना फक्त आणि फक्त काय लागतो की कॉलेजचा जो चार्ज असतो ना, म्हणजे ट्युशन फी सोडून इतर जो चार्ज असतो ना आपला, डेव्हलपमेंट फीज म्हणतो आपण त्याला, तेवढाच फक्त मुलींना लागणार आहे, बरोबर आहे, कारण मुलींसाठी शिक्षण हे माफ झालेलं आहे। तर मुलींसाठी कोणत्याही कॉलेज जरी गेलं तर 10, 12, 15 हजार मध्ये आपलं ऍडमिशन होणार आहे। पण जर एखाद्या विद्यार्थिनीने प्रायव्हेट कॉलेजला किंवा समजा कोणत्याही कॉलेजला स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन घेतलं, तर अशा विद्यार्थीला ओपन कॅटेगरी मधून म्हणजे मॅनेजमेंट कोटाची सीट मिळेल आणि अशा विद्यार्थिनीला
कोणत्याच प्रकारच्या मुभा, कोणत्याच प्रकारच्या सवलती मिळणार नाही त्यांना. ओपनची पूर्ण वर्षाची म्हणजे तिघी वर्ष 4 वर्ष जे पण काय असेल, तुमचा डिप्लोमा असेल तर 3 वर्ष, इंजिनिअरिंग असेल तर 4 वर्ष, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असेल तर 3 वर्ष, म्हणजे जे पण तुमचं पुढे काही शिक्षण होईल ते होईल मॅनेजमेंट कोट्यातून, ओपन कॅटेगरीमधून. तर लक्षात घ्या बाळांनो, माझं असं फक्त हेच सांगणं आहे की कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 3 पर्यंत तुम्ही वाट बघा. आणि जर तुम्हाला तिसऱ्या राऊंड पर्यंत सुद्धा चांगलं कॉलेज मिळालं नाही तर बघा, जे तिसऱ्या राऊंडला तुम्हाला मिळतंय ना बाळांनो, त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन घ्या. ठीक आहे ना. स्पॉट राऊंडची वाट बघत बसू नका. ठीक आहे. कॅप राऊंड 3 पर्यंत वाट बघा. जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन मोकळे होऊन जा. ठीक आहे ना. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 पर्यंत एकही कॉलेज अलॉट झाला नाही, मग त्यांना तर स्पॉट राऊंड थ्रूच ऍडमिशन घ्यावं लागेल. मग हा स्पॉट राऊंड होतो कसा हे तुम्हाला सांगतो आता. बघा, तर काय असतं की कॅप राऊंड 3च्या सर्व डेट झाल्या ना की तुम्हाला काय करावं लागतं, कॉलेजशी कॉन्टॅक्ट करावं लागतो आणि सांगावं लागतं की सर स्पॉट राऊंड केव्हा आहे, स्पॉट राऊंडच्या डेट काय आहे. समजा ठरलं की समजा एखाद्या दिवशी आहे स्पॉट राऊंडची डेट, बरोबर आहे. मग त्या दिवशी फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर ऍडमिशन होतात. म्हणजे काय की आता समजा आता माझं एखादं कॉलेज आहे, नाही कॉलेज पण सांगतोय, माझं एखादं कॉलेज आहे, बरोबर आहे. आता त्या कॉलेजमध्ये आता मला सांगा 2-3 सीटा खाली आहे, समजा मेकॅनिकलच्या 2-3 सीट खाली आहे, इलेक्ट्रिकलच्या 2-3 सीट खाली आहे, कॉम्प्युटर आयटी तर तुम्हाला माहिती असं इथे फुल होऊनच जातं. ठीक आहे ना. बघा बेटा, कॉम्प्युटर आयटीच्या कोणत्या सीट वॅकंट राहत नाही. ठीक आहे ना. आणि हा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे पण सांगेल की स्पॉट राऊंड मध्ये काय गडबड केली जाते, काय स्कॅम होतो विद्यार्थ्यांसोबत, हे सुद्धा सांगतो. ठीक आहे ना. चला, पहिली गोष्ट की ज्या मेन ब्रांचेस असतात कॉम्प्युटर आयटी, एनटीसी वगैरे, आता सध्या त्याला स्कोप आहे म्हणून सांगतोय बरं, असं काही नाही, सध्या यांची बूम चालू आहे म्हणून कॉम्प्युटर आयटी. ठीक आहे ना. तर विषय असा की या ठिकाणी तर सीट अवेलेबल राहतच नाही, बड्या मुश्किलने राहिली तर राहिली एखादी सीट वॅकंट राहते फक्त, बस. पण मग कसं आहे, हे लकवर आहे, हे सर्वचे सर्व लकवर बेटा. जर तुमचं लक एकदमच जबरदस्त आहे तुम्ही ट्राय करू शकता, पण बघा बेटा हे डायरेक्टली एकदम बोगस कारभार आहे, डायरेक्ट नशिबाचा खेळ आहे पूर्णच्या पूर्ण. म्हणजे एखादी सीट व्हॅकंट आहे ती पण एखाद्या वेळेस राहते तर राहते, नाही ते नाही पण राहत, बरोबर आहे. आता त्या सीटसाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जो विद्यार्थी लवकर येईल त्याला ते ऍडमिशन देऊन टाकले ते मॅनेजमेंट कोटातून. आलं लक्ष तुम्हाला. पण बघा, पण जर असं झालं समजा, आता काय झालं होतं, एक छोटासा किस्सा सांगतो फक्त. जळगावला असंच झालं होतं की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये काय झालं होतं की 3 सीट्स रिकाम्या होत्या. हे मला थोडंसं माहिती पडून गेलं की 3 जागा रिकाम्या आहेत. तर माझे जे समजा जे स्टुडंट होते, समजा त्यांनी पहिल्या 3 राऊंड मध्ये त्यांनी एकाही समजा कॉलेजला ऍडमिशन घेतलं नव्हतं समजा. मग त्यांना सांगितलं की एक काम करा, 10:30 वाजता कॉलेज ओपन होतं, बरोबर. तुम्ही एक काम करा, 8:30 वाजेपासून त्या ठिकाणी जा, नंबर लावून ठेवा. कारण कसं आहे, जर समजा 10:30 वाजता कॉलेज उघडतं, बरोबर आहे, तुम्ही जर समजा 8:30 वाजेपासून अशी मस्त आहे की उभे राहिले, बरोबर आहे, पहिलाच नंबर तुमचा असेल तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल, बरोबर आहे का नाही. असं मी तुम्हाला सांगितलं होतं. मग ते गेले 8 वाजता चालले गेले ते लोक, 8 वाजता चालले गेले तर पाहत होतं काय, इथे डायरेक्ट रांग लागली होती. रांग म्हणजे काही असे पॅरेंट्स होते की सकाळी 6:30-7 वाजेपासून आले होते डायरेक्टली. म्हणजे विचार करा, त्या ठिकाणी ऑलरेडी 10 ते 15 जण होते आणि सीट्स होत्या फक्त 3, बरोबर आहे. आणि काही इकडे तिकडच्या ब्रांचच्या जर बघितलं तर जवळपास 5-6 सीट्स वॅकंट होत्या आणि लोक होते त्या ठिकाणी 40 ते 50 लोक त्या ठिकाणी आले होते. मग आता मला सांगा 40 ते 50 लोक, बरोबर आहे. आता फक्त आपलं ऍडमिशन आहे, फक्त सीट्स आहे, फक्त 4-5 सीट्स फक्त खाली होत्या. मग आता अशा टायमाला काय करायचं, सर्वजण तर लवकर येऊन गेले, वेळेच्या आधी सर्वजण येऊन गेलेले. मग फर्स्ट कम फर्स्ट सर्व कोणाला द्यायचं. मग सर्वजणांना बसवलं, मग विचारलं की चला कोणाला सर्वात जास्त टक्के. मग त्या ठिकाणी बोल्या कशा लागतात, आपल्या बोल्या तशा बोल्या लागतात की सर आपल्याला 90%. मग सर म्हणतो नाही सर मला 90 पॉईंट समथिंग आहे. मग हा म्हणतो नाही सर मला तर 91%. मग सर मला तर 92%. चला 92.1, 92.2, 92.3, चला ही सीट याला मिळत आहे. अशा प्रकारे लिलाव कसा होतो बेटा, तशा प्रकारे हे होत असतं, बरोबर आहे. आणि फीज लागते बेटा ओपन कॅटेगरीची, म्हणजे मॅनेजमेंट कोटाची, म्हणजे पूर्ण फीज लागते. आता बेटा हे होतं गव्हर्नमेंट बद्दल मी हे सांगितलं. पण बऱ्याचशा प्रायव्हेट कॉलेजला काय होतं बेटा माहिती का, की स्पॉट राऊंडच्या माध्यमातून स्कॅम विद्यार्थ्यांसोबत असतो. आता मी हे कसं सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी सर्व विद्यार्थी बसलेले आहे, बरोबर आहे, आणि स्पॉट राऊंड आपला चालू आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आता सर्वेत जर समजा लवकर येऊन गेले आणि पर्सेंटेज वगैरे 2 मिनिटं फक्त, पर्सेंटेज वगैरे त्या ठिकाणी कोणी पाहत नाही, पर्सेंटेज 2 मिनिटं फक्त, पर्सेंटेज वगैरे कोणी पाहत नाही. त्या ठिकाणी काय लागतं, बोलायला लागतं चला कोण कोण किती डोनेशन देतंय, असा पण विषय होतो. म्हणजे स्पॉट राऊंडला बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस तुम्हाला डोनेशनची मागणी करतात. तर बघा बाळांनो, मला असं म्हणायचं की स्पॉट राऊंडच्या नादी लागू नका. स्पॉट राऊंड हा कोणासाठी आहे की ज्यांच्याकडून लेट रजिस्ट्रेशन झालं होतं, किंवा ज्यांचं समजा कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 3 मधून त्यांना बाहेर फेकण्यात आलं होतं, किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल. पण ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा 3rd राऊंड पर्यंत आशा आहे तर त्यांनी 3rd राऊंड पर्यंतच ऍडमिशन घेऊन मोकळे व्हा बेटा. स्पॉट राऊंडच्या नादी लागू नका. आले भयानक आहे स्पॉट राऊंड, दिसू राहिलं एकदम भयानक आहे, डायरेक्टली हा मोठा स्कॅम आहे बेटा. तर या स्कॅम मध्ये फसू नका बाळांनो, प्लीज. मी एक रिक्वेस्ट करतो, तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतो बेटा, ठीक आहे ना. कसं असतं बघा बेटा, शिक्षक म्हणून तर भरपूर जण तुम्हाला भेटतील,
ठीक आहे ना. पण एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो की स्पॉट राऊंडच्या नादी लागू नका. ठीक आहे ना. आपल्याला कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 मध्ये नाही मिळाले का आवडतेचं कॉलेज, तिसऱ्या राऊंड मध्ये काय करायचं माहिती का, मॅक्सिमम कॉलेजेस टाकून द्यायचे. आता तिसरा राऊंड जर समजा तुमचा बाकी असेल आणि त्याच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की फॉर्म भरताना थोडेसे कट ऑफ कमी असलेले कॉलेज सुद्धा टाकून द्या बेटा. आता पर्यायच नाही ना बाळांनो. मला सांगा कॅप राऊंड 1 ला तुम्ही जर प्रॉपर फॉर्म भरला असता तर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं असतं. पण आता समजा तुम्हाला पर्सेंटेज पण कमी, तुम्हाला ब्रांच सुद्धा चांगली पाहिजे, तर असं नाही होत बाळांनो. काही ना काही तुम्हाला थोडंसं ऍडजस्टमेंट वगैरे करावं लागेल. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की कॅप राऊंड 3 पर्यंत वाट बघा. चांगलं कॉलेज अलॉट झालं तर ठीक, नाही तर जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन मोकळे व्हा. याच्या नादी लागू नका, स्पॉट राऊंडच्या नादी लागू नका. ठीक आहे ना. आणि हा फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या बेसिसवर मॅनेजमेंटच्या सीट्सवर या ठिकाणी हे होत असतं. आणि आता मला एक सांगा, खरं गोष्ट मी तुम्हाला बोलला होता ना, शेवटचं गोष्ट सांगतो तुम्हाला. मला सांगा बेटा की एखादं टॉपचं कॉलेज आहे, बरोबर आहे, त्या टॉपच्या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट असतील का, मला सांगा बरं. बरेचसे विद्यार्थी म्हणतात नाही माझ्या मावशीच्या पोराचा नंबर स्पॉट राऊंड मध्ये गव्हर्नमेंटला लागला होता, मोठ्या कॉलेजला लागला होता, मग सर आमचा पण लागून जाईल. तर बघा बाळांनो, मला फक्त एवढं सांगायचं आहे की बघा कसं असं लक असतं. शेवटी किती काय झालं तर मग आपण म्हणतो ना की 99% हार्डवर्क आणि 1% लक. पण एखाद्या वेळेस असं असतं की ते 1% 99%च्या हार्डवर्कवर लात मारून चालला होता. असं होतं बेटा. आणि हे सर्वांच्या याच्यात नाही होत. एखादा असतो, एखादा नशिबान असतो, लाख होतून एकच असतं बरं. सर्वांच्या बाबतीत असं होत नाही, मी पहिले सांगतोय. चला, तर माझं फक्त म्हणणं एवढं आहे की एखादं चांगलं कॉलेज आहे, नामांकित टॉप लेवलचं कॉलेज आहे, त्या टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट राहतील का, सांगा बरं मला. सीट्स वॅकंट त्याच कॉलेजमध्ये राहतात जे कॉलेज लोअर लेवलचं असतं. इथे का लक्षात, जे टॉप लेवलचे कॉलेज असतात त्या ठिकाणी जास्त सीट्स वॅकंट राहत नाही. राहिला तर 1-1, 2-2 सीट्स वॅकंट राहतात. ते पण कोणतं, अपंगाची सीट, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनची सीट, ऑर्फनची सीट, ज्या अशा 2-3 सीटचे वॅकंट राहतात ना बाळांनो, त्या ठिकाणी हे ऍडमिशन वगैरे होत असतं. तर बघा, लक वगैरे काही घेऊ नका. स्पॉट राऊंडचा फायदा काही म्हणजे या ठिकाणी याच्या नादी लागूच नका, मी तर म्हणतोय. ठीक आहे ना. आणि हो, ज्या विद्यार्थ्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे, त्यांना कॅप राऊंड 1, 2, 3 मधून बाहेर काढण्यात आलेलं आहे किंवा त्यांनी लेट रजिस्ट्रेशन केलं होतं डेट गेल्यानंतर, मग अशा विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी एक काम करायचंय, कॉलेजशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचंय. ठीक आहे ना. प्रत्येक कॉलेजला बघा कसं असतं, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जावं लागेल, प्रत्येक कॉलेजला जावं लागेल. का हो सर काही सीट्स आहे का वॅकंट, हा म्हणतो नाही बंद आलं, दुकान बंद आलं. लगेच दुसऱ्या कॉलेजला, सर काही वॅकंट सीट आहे का, एकच उरलेली इलेक्ट्रिकलची पाहिजे का, मग हा म्हणतो किती लागतील, मग समोर 1 लाख लागेल भाऊ, मग नको, लगेच दुसऱ्या कॉलेजला जायचं. म्हणजे असं करावं लागतं तुम्हाला. प्रत्येक कॉलेज टू कॉलेज तुम्हाला फिरावं लागतं. यासाठी कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरावा लागत नाही. तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय किंवा ज्या ठिकाणी जागा व्हॅकंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलर विचारपूस करून त्याच वेळेस तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करून सर्व काही करावं लागतं. आय होप सो स्पॉट राऊंड बद्दलच्या सर्व गोष्टी, सर्व संकल्पना, सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत क्लिअर केलेल्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे मित्र या स्पॉट राऊंडचा वाट पाहत आहे अशांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा बेटा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. आणि हो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, कारण डिप्लोमा इंजिनिअरिंगचे भरपूर सारे ऑनलाईन कोर्सेस, ऑनलाईन क्लासेस त्या ठिकाणी अवेलेबल आहे अफोर्डेबल कॉस्टमध्ये. आणि आपलं म्हणणं फक्त एवढंच आहे की या विनीत सरचा प्रत्येक लहान भाऊ, प्रत्येक लहान बहीण ही शिकली पाहिजे, प्रॉपर टॉपर बनली पाहिजे. आणि बघा, कॉन्सेप्टनुसार शिका, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. आणि रिझल्ट चेक करून घ्या की आपल्या ॲपचा रिझल्ट कसा आहे, विद्यार्थी किती खुश आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क सुद्धा मिळाले, बरेचसे विद्यार्थी कॉलेजचे टॉपर सुद्धा आहे. तर बघा बाळांनो, एकच रिक्वेस्ट आहे की कुठेही ऑनलाईन क्लास लावा, एकदा विचारपूस करून घ्या, एकदा बघा की ते ऍप्लिकेशन किती जुनं आहे, ते चॅनल किती जुनं आहे, ते चॅनल किती जेन्युइन आहे. आणि बरेचसे विद्यार्थी फसतात बेटा ऑनलाईन क्लासेसमध्ये. तर असं आपलं होणार नाही, मनी बॅक गॅरंटी मी तुम्हाला देतोय, असं कधीच होणार नाही. एक विश्वास तुमच्यासोबत जो राहिलेला बेटा हा सदैव मी ठेवत राहीन. ठीक आहे. चला, त्या व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.